बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर बनावट असल्याचं चौकशी अहवालातून समोर आलंय. ठाण्याच्या मॅजिस्ट्रेटनं बंद लिफाफ्यातून दिलेल्या चौकशी अहवालाचं आज हायकोर्टात वाचन झालं. यावेळी न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी 5 पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. चौकशी अहवालातून आलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे आता एन्काउंटर बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एन्काउंटर फेक होता तर पोलीस निलेश मोरेंना गोळी मारली कोणी? हाजी अली के पास उसका एनकाउंटर हो गया सर. पर सर अपना एक हवालदार लक्ष्मण डोंगरे उसमें मारा गया. वॉन्टेड सिनेमातील हा सीन तुम्हाला आठवतोय का? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा अहवाल पाहिल्यानंतर हाच सीन तुमच्या डोळ्यासमोर येईल. बदलापूर येथील शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. मागच्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातच नराधम अक्षय शिंदेनं चिमुकल्या मुलींवर शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये अत्याचार केले होते. या प्रकरणी अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. अक्षयची कोर्ट कचेरी चालू असतानाच 23 सप्टेंबरला त्याचा मुंब्रा बायपास येथे एन्काउंटर करण्यात आला. तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावून घेत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी त्याचा एन्काउंटर केला असं सांगण्यात येत होतं. मात्र आता हा एन्काउंटर फेक असल्याचं न्यायालयीन अहवालात म्हटलंय. ठाण्याच्या मॅजिस्ट्रेटनं अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची चौकशी अहवाल बंद लिफाफ्यातून हायकोर्टात सादर केलाय. या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आलंय. या बनावट चकमकीत 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीनं वापर केलाय. त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदेच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत. अक्षयचा एन्काउंटर संशयास्पद आणि अन्यायकारक आहे. फॉरेन्सिकमध्ये अक्षय शिंदेच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाहीयेत. त्यामुळे अक्षयने पोलिसांकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा खोटा आहे. तसं काही घडलंच नाही असं अहवालात म्हटलंय. खरं तर अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला तेव्हा पोलिसांनी ही घटनाक्रम सांगितला होता. 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना अक्षयचा एन्काउंटर झाला. मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे यानं API पोलीस मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यानंतर निलेश मोरे यांच्यावर त्यानं 3 गोळ्या फायर केल्या. यातील 1 गोळी निलेश मोरेंच्या पायाला लागली आणि 2 गोळ्या चुकल्या. सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. यातील 1 अक्षय शिंदेच्या डोक्याला तर दुसरी शरीरावर लागल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र आता हा संपूर्ण घटनाक्रम बनावट असल्याचं चौकशी अहवालातून समोर आलंय. त्यामुळे आता निलेश मोरेंना गोळी कोणी मारली हा प्रश्न उपस्थित केला जातोय. असं तर नाही ना? पोलिसांनीच आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरनं निलेश मोरेंना गोळी मारून जखमी केलं आणि मग अक्षय शिंदेला ठार केलं. यावर गृह खात्याकडून काय उत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अक्षय शिंदेचं कृत्य हे त्याला फासावर लटकवण्यासारखंच होतं. पण त्याचा अचानक झालेला एन्काउंटर हा सामाजिकदृष्ट्या कौतुकास्पद असला तरी कायदेशीरदृष्ट्या चुकीचा असल्याचं समोर आलंय. त्यामुळे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.